सर्वप्रथम गुगलवर आपण इंग्रजीत लाडकी असे नाव टाका. लाडकी बहीण योजना असे इंग्रजीत 3 नावे दिसतील. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे नाव दिसेल. त्यावर क्लिक करा. आता आपण मुख्य वेबसाईटवर पोहोचलो. तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. ह्या पिवळ्या नावावर क्लिक करायचे आहे. आता जी व्यक्ती लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी आहे त्यांचाच आधार क्रमांक टाका. लक्षात घ्या, आधार क्रमांक चुकू नये म्हणून आपणास एक डोळेसारखे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्ही टाकणार तो सर्व आधार क्रमांक दिसेल. आता कॅप्चा नावाच्या बॉक्समध्ये जे 6 अंक दिसतील ते टाका. आणि हो, ज्यांना वाचता येत नाही त्यांना ऐकण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी संमतीसमोर ऑडिओ ह्या चिन्हावर क्लिक करू शकता का? नेमके ह्यात काय लिहिले आहे ते तुम्ही ऐकून दाखवू शकतात. आता वरील सर्व प्रोसेस झाल्यावर मी सहमत आहे ह्या नावासमोर गोल बॉक्सला टिक करा आणि केसरी रंगाचे बटन ओटीपी पाठवा ह्यावर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला ओटीपी येईल. ओटीपी येण्यासाठी किमान 10 मिनिटांचा वेळ आहे, घाबरू नका. आल्यावर लगेच तो ओटीपी जसाचा टाका. आता एवढी प्रोसेस झाली लाडकी बहीण लाभार्थींची. आता जी लाभार्थी लाडकी बहीण आहे त्यांनी कोणाच्या नावे ई-केवायसी करायची आहे, म्हणजे वडिलांच्या नावे किंवा पतीच्या नावाने ह्या दोन्हीपैकी कोणाच तरी एकाच आधार क्रमांक टाकायचा आहे. आणि तीच प्रोसेस जी आपण अगोदर केली तशीच कॅप्चा टाकून मी सहमतपर्यंत गोल बॉक्सला क्लिक करून ओटीपी पाठवा ह्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्यांचा आधार क्रमांक टाकला त्यांचाच आधार क्रमांकशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल तो टाका आणि सबमिट करा. जर त्रुटी असेल तर लाल रंगात मेसेज येईल, एरर मेसेज, आणि चूक नसेल तर यशस्वीरित्या लिंक झाल्याचा मेसेज येईल.